आणि आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला आग्रहानं सांगितलं आहे की त्यांनी या विषयाची ताबडतोबीने दखल घेतली पाहिजे आणि हा जो नराधम आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे चालवून हा खटला चालवून लवकरात लवकर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला लिहिलं आहे। काय सांगा, पुण्यामध्ये अत्यंत एक निर्दयी घटना घडली, समोर आली। एक महिला आयोगाचे सदस्य अध्यक्ष म्हणून काय वाटतं तुम्हाला? ही जी घटना घडली ही फारच भयंकर घटना आहे आणि या घटनेचं खूप दुःख पण आहे, पण त्याहून जास्त संताप पण आहे, चीड आहे की अशा पद्धतीने एका छोट्या कोवळ्या मुलीशी कसं कोणी वागू शकतं। या सगळ्या विषयामध्ये राष्ट्रीय महिला आयोग म्हणून आम्ही सुद्धा खूप चिंतित आहोत आणि आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला आग्रहानं सांगितलं आहे की त्यांनी या विषयाची ताबडतोबीने दखल घेतली पाहिजे आणि हा जो नराधम आहे याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। याकरता तुम्ही सर्वतोपरी प्रयत्न पण केले पाहिजे। हा जो खटला आहे हा फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये पण चालला पाहिजे। त्यासोबतच मुलीचे आईवडील खूप धक्क्यामध्ये आहेत, त्यांना त्यांची मानसिक स्वास्थ्य त्यांचं त्यासोबत त्यांचं शारीरिक स्वास्थ्य फार महत्त्वाचं आहे, तिकडे पण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे चालवून हा खटला चालवून लवकरात लवकर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। अशा सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याकरता आम्ही राष्ट्रीय बाल आयोगाला लिहिलं आहे। मला असं वाटतं की यामध्ये पोलिसांनी पण खूप व्यवस्थित लक्ष घातलं आहे, स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी स्वतः पण ग्वाही दिली आहे की नराधमाला फाशीची शिक्षा होईल। तर या सगळ्या गोष्टी बघता आज खूप वाईटही वाटतं आहे आणि काळजी वाटते। दिवसेंदिवस मॅडम लहान मुलं, महिलांवरती, विशेषतः महिलांवरती महाराष्ट्रासह देशभरामध्ये अत्याचार वाढलेले, असं काय उपाययोजना केल्या पाहिजे जेणेकरून ह्या घटनांना कुठेतरी आळा बसला पाहिजे? मला असं वाटतं की आपण फक्त अर्ध्याच गोष्टींचा विचार करतो आहोत। म्हणजे कायद्यानं तर अतिशय उत्तमपणे काम केलं पाहिजेच, अंमलबजावणी पण झाली पाहिजे, पण त्यासोबत समाजानं सुद्धा नीट वागलं पाहिजे हे बघण्याची फार महत्त्वाची गोष्ट आहे। नाही तर लोक चुकत राहतील आणि आपण केवळ कायद्याचं धाकधरणे दाखवत राहू तर नाही चालणार। समाजानं सुद्धा अशा वाईट गोष्टींना आळा घालण्याकरता सगळे प्रयत्न केले पाहिजे। समाजाचा एक चांगला धाक लोकांवर असणं गरजेचं आहे। महाराष्ट्रामध्ये महिला आयोगाचं पद रिक्त आहे, यावरती काय तुमची भूमिका आहे? महाराष्ट्रामध्ये पद रिक्त आहे, पण मला असं वाटतं की ज्या व्यवस्था आहेत त्या त्याच्यावरचा लवकर निर्णय करतील आणि महाराष्ट्राला आयोगाचे अध्यक्ष विशेषतः रोहित पवारांनी कोणतीही राजकीय महिला म्हणजे कोणीही पक्षाचे असो या महिला आयोगाचे अध्यक्ष नसावे, त्यामध्ये सामाजिक कार्यकर्ते किंवा निवृत्त महिला जज किंवा IPS महिला यांची नावं जर दिले तर त्या पदाला योग्य न्याय मिळेल अशी त्यांनी भूमिका मांडली। याकडे कशी पाहता? मला एकच वाटतं, यात मी काय बोलावं असं नाहीये, राज्य सरकार त्या बाबतीमध्ये निर्णय करेल।